नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओवीसीने नेमकं काय म्हटलं, हा वाद का पेटतोय आणि याचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जे शरद पवारांचे झाले नाही ते नांदेडचे कसे होतील हे वक्तव्य सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलं चर्चेत आहे. नांदेडमधील सभेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना जोर आला आहे. याच दरम्यान नांदेडमध्ये झालेल्या सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की जे शरद पवारचे झाले नाही ते नांदेडचे कसे होतील असा सवाल उपस्थित करत त्यांनी अजित पवारांवर निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं. इतकंच नाही तर काही जुन्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाचाही त्यांनी उल्लेख केला आणि वेगवेगळ्या समाजाबाबत दुहेरी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप आहे. ओवैसीच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून जोरदार तयारी तर दुसरीकडे विरोधक आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याचा थेट परिणाम नांदेडसह मराठवाड्यातील राजकारणावर होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आता या आरोपांना अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून काय उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं, ही टीका योग्य आहे की राजकीय डावपेच? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.